हा फ्रेंड्स, काल आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये क्रिचॉफ्स लॉ बघितले होते. आपण क्रिचॉफ्सचे दोन लॉज बघितले होते. एक आपण जंक्शन लॉ बघितला होता आणि एक लूप लॉ बघितला होता. जंक्शन लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय होतं? समेशन आय इज इक्वल्स टू 0 आणि लूप लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय होतं? समेशन आय प्लस समेशन ऑफ EMF इन अ क्लोज लूप इज इक्वल टू 0. आणि आपण दोन्हीही ॲप्लिकेशन्स, दोन्हीही लॉसचे न्यूमरिकल्स पण काल सॉल्व केले होते. आज आता क्रिचॉफ्सचे आपण ॲप्लिकेशन शिकतोय. ते काल तर दोन लॉ शिकलो, त्या दोन्ही लॉसचं ॲप्लिकेशन शिकतो. त्यातलं आज पहिलं ॲप्लिकेशन आपण शिकून राहिलो विच इज कॉल्ड ॲज व्हीटस्टोन नेटवर्क. ओके, आजच्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? व्हीटस्टोन नेटवर्क. आता व्हीटस्टोन नेटवर्क म्हणजे काय? व्हॉट इज दिस व्हीटस्टोन नेटवर्क? एक चार्ल्स व्हीटस्टोन नावाचे सायंटिस्ट होते, खूप जुने सायंटिस्ट, चार्ल व्हीटस्टोन. त्यांनी ना हे नेटवर्क आणि ब्रिज आपल्या सर्वांसमोर मांडलं. ते काय म्हणतात? इट इज यूज टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स. काय काम आहे याचं? टू डिटरमाइन अननोन रेजिस्टेंस. किसी भी सर्किट में से अगर हमें अननोन रेजिस्टेंस फाइंड करना होगा तो हम लोग व्हीटस्टोन नेटवर्क का फंक्शन देखेंगे या इसका यूज करेंगे व्हीटस्टोन नेटवर्क को. ठीक है, चलो लेट्स स्टार्ट. सो व्हीटस्टोन नेटवर्क इट इज यूज टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स. आम्हाला एखाद्या सर्किटमधले 4 पैकी 3 रेजिस्टन्स माहिती असतील तर एक रेजिस्टन्स आम्हाला काढता येतं. आता आपण त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करूया. हे का प्रिन्सिपलवर काम करतं? सगळ्यात पहिले व्हीटस्टोन नेटवर्क नाही का प्रिन्सिपलवर काम करतं. व्हॉट इज द प्रिन्सिपल नाव? याचं प्रिन्सिपल आहे इन अ क्लोज सर्किट. इन अ क्लोज सर्किट there is no current flow between any two equipotential point. किसी भी एक क्लोज सर्किट में दो इक्विपोटेंशियल पॉइंट पे देर इज नो करंट फ्लो. बस ये प्रिंसिपल याद रखना, ठीक है? इट वर्क ऑन दिस प्रिंसिपल. मेरे साथ बोलो, देर इज नो करंट फ्लो बिटवीन एनी टू इक्विपोटेंशियल सरफेस और टू इक्विपोटेंशियल पॉइंट इन अ क्लोज सर्किट. ओके, चला नाव हे झालं याचं प्रिन्सिपल. आता आपण याचं कन्स्ट्रक्शन चालू करूया. व्हीटस्टोन नेटवर्क कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्स R1, R2, R3, R4 which is connected in the form of quadrilateral A, B, C, D. याच्यात 4 रेजिस्टन्स असतात. R1, R2, R3, R4 यांना क्वाड्रिलेटरलच्या फॉर्मॅटमध्ये आपण कनेक्ट करतो. ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटर G इज कनेक्टेड बिटवीन टर्मिनल B अँड D. B आणि D च्या टर्मिनलमध्ये गॅल्व्हॅनोमीटर आपण लावून देऊया. की K आणि बॅटरी ऑफ EMF E इज कनेक्टेड बिटवीन टर्मिनल A अँड C. A आणि C च्या टर्मिनलला मी बॅटरी जिची EMF E होती आणि की K लावून दिलं लाईक दिस. हे झालं माझं कन्स्ट्रक्शन. लिहिताना तुम्ही काय लिहायचं माहिती आहे का? इट कन्सिस्ट ऑफ 4 रेजिस्टन्स which is connected in the form of quadrilateral A, B, C, D. Galvanometer G is connected between point B and D and the key K and EMF E is connected between terminal A and C. हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. आलं लक्षात एवढं? गुड. नाव इथे एक महत्त्वाचं वाक्य, ॲडजस्ट रेजिस्टन्स such that there is no current flow between galvanometer G. आता या रेजिस्टन्सला अशा पद्धतीने ॲडजस्ट करा की हा गॅल्व्हॅनोमीटर G मधनं करंट फ्लो काय आहे? होणारच नाही. म्हणजे करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इज इक्वल्स टू 0. मग जर तुम्ही अशा पद्धतीनं रेजिस्टन्सला ॲडजस्ट केलं देन दिस इज कॉल्ड ॲज बॅलन्स कंडिशन. याला काय म्हणतो आम्ही आता? बॅलन्स कंडिशन. इट इज कॉल्ड ॲज
बॅलन्स कंडिशन. आणि बॅलन्स कंडिशनची कंडिशन आहे I1 इज इक्वल्स टू I2 अँड I3 इज इक्वल्स टू I4. ओके, चलो फिर से एक बार. कंसिस्ट ऑफ 4 रेजिस्टेंस R1, R2, R3, R4 कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ quadrilateral A, B, C, D. Battery of EMF E key K is connected between terminal A and C and galvanometer is connected between terminal B and D. आता समजा याच्यातनं तुमचा I नावाचा करंट आला इथपर्यंत, तर Iच आला, इथून तो करंट ब्रांच झाला. लेट इकडनं जाणार I1, हा I2, I3 and I4. इकडनं सरळ Iच येईल, लक्षात ठेव जा. इथनं कितीही करंट जाओ, हा ब्रांच होऊन पुन्हा इथे Iच करंट येईल. कोण की दिस इज हायर पोटेन्शियल, दिस इज लोअर पोटेन्शियल. आणि करंटची कंजर्वेटिव चार्ज की कंजर्वेटिव प्रॉपर्टी है, यहाँ से जितना निकलेगा उतना ही यहाँ पे आ जाएगा. चलो वो एक अलग बात है, हम लोग पढ़ेंगे उसको. I1 इज इक्वल्स टू I2. आता तुमच्याकडे ना 2 लूप तयार झालेले आहेत बघा. लूप A B D A, ठीक आहे, आणि लूप B C D B, A B D A B C D B. काय करा, दोन्ही लूपला क्रिचॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करा. ओके, अप्लाय क्रिचॉफ व्होल्टेज लॉ. इथून इथे चालूया, या डायरेक्शनमध्येच आपण चाललो, याच डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होऊन राहिला. काय होईल ते मायनस I1 R1. इथे आला, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट 0 आहे, इथे आला, इकडे चालला करंट असाला, तुम्ही असं येऊन राहिले प्लस I3 R3 इज इक्वल्स टू 0. क्या मैं इसको ऐसा लिख सकता हूँ, I1 R1 इज इक्वल्स टू I3 R3. ओके, इसको इक्वेशन नंबर 1. अब ये वाले लूप को लगाओ ऐसे 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 ऐसे. चलो जल्दी से, इन द डायरेक्शन जा रहे हैं माइनस I2 R2 प्लस I4 R4 इज इक्वल्स टू 0. क्या हम इसको ऐसा लिख सकते हैं, I2 R2 इज इक्वल्स टू I4 R4. हाँ, ये माइनस उधर गया तो प्लस हो जाएगा. इसको इक्वेशन नंबर 2 बोल देते हैं. एक काम करो, डिवाइड 1 and 2. So I1 R1 upon I2 R2 is equals to I3 R3 upon I4 R4. लेकिन बैलेंस कंडीशन में I1 is equals to I2 and I3 is equals to I4. So I1 is equals to I2 डाला तो वो क्या हो जाएगा, कैंसल. बट इन बैलेंस कंडीशन कहाँ लिखो, दिख रहा है ना सब लोगों को. चलो यहीं लिखता हूँ. इन बैलेंस कंडीशन I1 is equals to I2 and I3 is equals to I4. Therefore we get R1 upon R2 is equals to R3 upon R4. अगर आपको 3 रेजिस्टेंस दिए रहेंगे तो चौथा रेजिस्टेंस हम निकाल सकेंगे. तो व्हीटस्टोन नेटवर्क का हमारे को फॉर्मूला क्या आ रहा है, सिंपल सिंपल R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. दिस इज द फॉर्मूला फॉर व्हीटस्टोन नेटवर्क. समझ में आ गया, समझ में आ गया. फिर से एक बार फास्ट रिकॉल कर देता हूँ. हम व्हीटस्टोन नेटवर्क स्टार्ट करेला. व्हीटस्टोन नेटवर्क इट इज यूज टू डिटरमाइन अ नोन रेजिस्टन्स. मग प्रिन्सिपल काय आहे, क्लोज सर्किटमध्ये देर इज नो करंट फ्लो बिटवीन एनी टू इक्विपोटेन्शियल पॉईंट. मग आम्ही कन्सिडर 4 रेजिस्टन्स R1 R2 R3 R4 क्वाड्रिलेटर फॉर्मेटमध्ये कनेक्ट केले. लेट बिटवीन बी अँड डी गॅल्व्हॅनोमीटर जी कनेक्ट केलं अँड ए आणि सी मध्ये बॅटरी ऑफ EMF आणि की के. समजा की के क्लोज केली, करंट फ्लो झाला, इथपर्यंत आय आला, इथून करंट ब्रांच झाला, याच्यातनं I1 याच्यातनं I2 याच्यातनं I3 याच्यातनं I4, परत आयच करंट येईल. ठीक आहे, चलो आम्हाला फक्त काम काय करायचं आहे, ॲडजस्ट रेजिस्टन्स सच दॅट देर इज नो करंट फ्लो बिटवीन गॅल्व्हॅनोमीटर जी, म्हणजे IG मधनं करंट फ्लो किती असेल 0. आणि जर असं झालं तर दिस इज कॉल्ड ॲज बॅलन्स कंडिशन.
आणि बॅलन्स कंडिशनचा फॉर्म्युला काय I1 इज इक्वल्स टू I2 आणि I3 इज इक्वल्स टू I4. पोरं म्हणतात सर बॅलन्स कंडिशनचा हा फॉर्म्युला कसा आला. अरे बाळा, करंट जर इकडे गेलाच नाही तर हा I1 असा जाईल, इकडे गेलाच नाही, इकडे आपण बॅलन्स ॲडजस्ट केलं तर इकडे तोच जाईल, म्हणजे I1 आणि I1 सेम राहील. इकडे I3 आणि I4 ही सेम राहील. I3 इज इक्वल्स टू I4. मग दोन लूप तयार झाले, ABDA BCDB. तर पहिल्या लूपला क्रिचॉफचा लॉ अप्लाय केला, I1 R1 इज इक्वल्स टू I3 R3 आला. दुसऱ्या लूपला क्रिचॉफ व्होल्टेज लॉ लावला, I2 R2 आणि I4 R4 आला. दोघांना डिवाइड केला, I1 अपॉन I2 R1 R2 I3 अपॉन R4 R3 R4. बट I1 इज इक्वल्स टू I2, हे कॅन्सल झालं. फॉर्म्युला मला मिळाला R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. जर मला 3 रेजिस्टन्स दिलेले असतील तर चौथं काढता येईल ना. Yes, I can find a fourth resistance. So, to determine unknown resistance, चार्ल्स व्हीटस्टोननी आम्हाला हे नेटवर्क शिकवलं. ओके, चलो, थँक्यू.